चुनाव आयोग ने महाराष्ट्र में नगर पंचायत और नगर परिषद के चुनावों की घोषणा कर दी है। हालांकि पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने चुनाव आयोग की इस प्रेस कॉन्फ्रेंस की और सरकार की कड़ी आलोचना की है। उन्होंने कहा कि मतदाता सूची को बिना शुद्ध किए चुनाव लेना बेहद गलत है और चुनाव आयोग बीजेपी के दबाव में काम कर रहा है। देशमुख ने कहा कि वोट चोरी के विरोध में महाविकास आघाड़ी से जुड़े सभी दलों के नेताओं ने पिछले दिनों भव्य सम्मेलन किया। विरोध के बाद भी चुनाव आयोग और बीजेपी ने नहीं सुना और चुनाव की घोषणा कर दी है। क्या कुछ कहा अनिल देशमुख ने, जानते हैं। पहिलेपासून मागणी होती आणि खरोखरच या सरकारला जर पारदर्शक निवडणुका घ्यायच्या आहेत तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या। ईव्हीएम मध्ये 100% मॅनिप्युलेशन होते हे अमेरिकेपासून तर सर्व जगांच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे। या क्षेत्रातल्या प्रमुखांनी सांगितलं आहे की ईव्हीएम हॅक करणं कठीण नाही, ईव्हीएम हॅक होऊ शकते। ईव्हीएमला तुम्ही असं आहे जसं प्रोग्रामिंग केलं, जसा प्रोग्राम दिला तशा पद्धतीनं ईव्हीएम निकाल दाखवते। त्याच्या बाबतीत सुद्धा का इलेक्शन कमिशन काय ऐकायला तयार नाही। मतदार यादीच्या घोळोच्या ज्या आहेत मोठ्या प्रमाणात त्याच्या बाबतीत ऐकायला तयार नाही। अनेक मतदार बाहेरच्या राज्यात इथं येऊन त्याची नोंद करण्यात आलेली आहे, त्याच्या बाबतीत ऐकायला तयार नाही। त्याच्यामुळे ह्या निवडणुका पारदर्शक होऊ शकत नाही। दुबार मतदाराच्या नावासमोर जे आहे ते डबल स्टार असणार आहे आणि दुबार मतदाराचे प्रतिसाद न दिलास तर नाव रद्द सुद्धा करण्यात येईल, असा जो आहे अधिकारी संपर्क साधून नाव रद्द करण्यात येईल अशा प्रकारे सुद्धा निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगाने की ज्या ठिकाणी दुबार मतदार आहे तिथे आम्ही डबल स्टार लावू आणि त्यांच्याकडनं डिक्लेरेशन घेऊ। आता हे कुठे मला वाटतं हे बिलकुल शक्य नाही। आता त्यांचं डिक्लेरेशन घेणार, याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक घोळ आहे याच्यामध्ये। फक्त ॲप निर्माण केला दुबार मतदानाच्या बाबतीत आम्ही डिक्लेरेशन घेऊ म्हटलं, हे अशा पद्धतीनं ते मतदार इथे आले आहेत। दुबार मतदाराच्या व्यतिरिक्त सुद्धा मतदार याद्यामध्ये घोळ आहे, त्याच्या बाबतीत काहीच बोलले नाही ते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या घरामध्ये 120 मतदार नोंदले, त्याच्या बाबतीत काही बोलले नाही। अशा अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने घोळ आहे। त्या संपूर्ण मतदार यादीतील ज्या चुका आहेत, जो घोळ आहे, त्यांनी तो दुरुस्त करायला पाहिजे होता आणि दुरुस्त करूनच मग निवडणुका घ्यायला पाहिजे होता। तेव्हा सर्व निवडणुका पारदर्शक झाल्या असं लक्षात आलं असतं, असं समजले असते सर्व लोक। सर्व राजकीय पक्षांचा विरोध असण्याचे कारण दिलं जातं। आयोगाने हा अट्टहास फक्त भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली केला। केंद्रातलं निवडणूक आयोग असो की राज्यातलं निवडणूक आयोग असो, हे सर्व सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली त्यांना काम करते आहे। आज आमचं जेव्हा सर्वपक्षीय डेलिगेशन त्यांना भेटायला गेलं होतं तर त्यांना तिथे बसून ठेवलं, तासून तास बसून ठेवलं। म्हणजे जे निवेदन द्यायला गेलं होतं त्या निवेदनावर शरद पवार साहेबांची सही, उद्धव ठाकरे साहेबांची सही, राज ठाकरे साहेबांची सही, काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ साहेबांची सही, बाकी सर्व जयंत पाटीलपासून सर्वांच्या सह्या त्याच्यामध्ये होत्या शेकाबाचे। पण त्यांचं निवेदन घेऊन गेलं असताना त्यांना बाहेर तासून तास त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि त्यांनी ज्या आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांची बाजूसुद्धा इलेक्शन कमिशननी ऐकून घेतली नाही। म्हणजे किती दबावाखाली हे संपूर्ण निवडणूक आयोग काम करते याच्यावरून सर्व लक्षात येईल। कोर्टाने जरी सांगितलं असतं 31 जानेवारी, तरी कोर्टाला जर सांगितलं असतं की आम्हाला याच्यामध्ये काही विरोधी पक्षाच्या लोकांनी आम्हाला तक्रारी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही सत्यता आढळते, त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही जर 31 तारीख दिली असली तरी आम्हाला थोडी तारीख वाढवून द्या, तर हायकोर्टाने किंवा कोर्टाने नक्कीच तारीख वाढवून दिली असती। कोणालाही वाटतं की किंवा ज्या काही निवडणुका व्हायच्या त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे। जे काही निकाल लागायचे आहे, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत याचे निकाल पारदर्शकपणे लागले पाहिजे, हे सर्वांना वाटतं। आता तर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे संपूर्ण निवडणुकीच्या निकालाच्या समोर आणि निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसमोर। या संपूर्ण प्रक्रियेच्या घेऊन तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? न्यायालयात एक पर्याय शेवटला तुमच्या? तेच आम्ही आता जे कायदे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करू। प्रमुख मंडळी एकत्र बसतील, प्रमुख मंडळी एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेऊ।
देशमुख साहेब, अशा स्थितीमध्ये जर निवडणुका जर पार पडल्या तर महाविकास आघाडीसाठी ही किती घातक होऊ शकते किंवा त्याचं नुकसानकारक असू? महाविकास आघाडीसाठी हे फार घातक असू शकतं. मी परत सांगतो, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांनी बोलताना एक वाक्य जे बोलले की आम्हाला मतदार यादीतल्या जेवढ्या स्वच्छ करायच्या होत्या चुका किंवा जेवढ्या चुका दुरुस्त करायच्या होत्या तेवढ्या आम्ही केल्या. मग त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही मतदार यादीतली 100% चुका दुरुस्त केल्या. हे त्यांचं स्वतःच वाक्य आहे. याचाच अर्थ त्या मतदार याद्यामध्ये अजूनही सुद्धा चुका आहेत, अजूनसुद्धा घोळ आहे. हे स्वतः दिनेश वाघमारे साहेब हे इलेक्शन कमिशनचे जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. लोकवाहिनी न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर.